आपल्याला स्वयंपाकामध्ये करायची दालबाटी करायची आणि सोनू दीदीचं चाललं की दालबाटी बरेच दिवस झालं खाल्ली नाही कर मम्मी. तर माझं तर काय उपवास आहे आज म्हणलं दोघांसाठी करता येते मग. आणि हे गव्हाचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आणि थोडासा रवा घेतलेला आहे मिक्स याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपलं नेहमीचं तेल आणि तूप टाकलेलं आहे. कडवून तूप टाकायचं, कडक फोडणी करायची, तूप टाकायचं आणि भरपूर सारा ओवा टाकायचा आणि मीठ टाकलेलं आहे. बाकी याच्यामध्ये काही नाही. आणि नंतर थोड्या वेळाने मीठ आणि जिऱ्याची पूड पण टाकणार आहे मी आणि मस्त आता घट्ट घट्ट मळून घेणार आहे. एक साईडला वरण करायला ठेवलेलं आहे, डाळ शिजायला ठेवलेली आहे. आता हे वरण झालं की याचं सांबर करायचं आणि दालबाटी करायची आणि ती पण पुढचं मी तुम्हाला दाखवणारच आहे की नंतर काय काय करता येतं याच्यापासून. म्हणजे हे मिक्स केल्यानंतर काय काय पुढं करायचे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. वरण तर शिजत आले. आता गॅस बंद करून ठेवते मी. थंड झाल्यानंतर त्याचं सांबर करायचे. साईडला एवढं सारं पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आणि पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आपल्याला. घट्ट अशी कणिक तिंबून झालेली आहे. याला 10 मिनिट होत आलेत आता आणि हे बघू शकता अशी घट्ट घट्ट तिंबायची आणि ह्याचे फक्त आता आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आणि दालबाटी कशी 2 प्रकाराची तयार होती. एक तर भाजून पण दालबाटी असते आणि उकडून आणि तळून अशी पण एक असते. आणि जे दालबाटीसाठी पीठ लागणार आहे त्याचे पण 2 प्रकार आहेत. हे आता गव्हाच्या पिठाची दालबाटी आहे आणि बरेच जण मक्याचं पीठ पण याच्यामध्ये. जर 3 वाटी गव्हाचं पीठ असेल तर 1 छोटी वाटी रव्याचं वापरायचं. आणि मस्त असं घट्ट तिंबलेलं आहे ना, त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये टाकायचे. याच्यावर ताट झाकून घेते आणि तिंबल्यानंतर पण 10 मिनिट ठेवायचं जेणेकरून याच्यामध्ये जे रवा आहे ते थोडासा फुलला जात आहे आणि जास्तही मोठे मोठे जाड करायचे नाहीत. तुमच्या लगेच लक्षात येते नंतर उकडल्यावर पण मी ते दाखवणारच आहे. अशा आता सगळे मी करून घेते एवढी. हे मस्त झालेले आहेत एवढ्या बाटी. आता शेवटची बाटी राहिलेली आहे आणि पाण्याला उकळी आली. आता आपल्याला टाकायचंच काम करायचे. तुम्ही आणखीन एकदा लक्ष करा. हे असं वाटलंच तर वाटीसारखं गोल करून घ्या जे पीठ आहे ते. आणि नंतर हे आपण मग सारखं जे करतो तशा टाईपने बाटीचं करून घ्या. आणि हे असं म्हणजे मध्ये हवा भरली जाते आणि ही बाटी अशी फुगीर राहते जेणेकरून जाळी पडणार आहे बाट्यांना. आणि हे बघू शकता एवढ्या मोठ्या बाट्या तयार झाल्यात आपल्या. हे बघू शकता हे मस्त बाट्या तयार आहेत. पाण्याला मस्त उकळी आली. आता याच्यामध्ये टाकून देते मी. खळखळत्या पाण्यामध्ये बाट्या अशा मस्त उकळून घेतल्यात आणि आतमध्ये पर्यंत ते शिजलं गेलं पाहिजे. आणि हे आपल्याला हे आता पूर्ण वर तरंगून आलेत म्हणजे हे मधून शिजत आलेले इथं. आणि अशा आपल्याला 10 मिनिट पर्यंत ठेवायचेत उकळत आणि नंतर ह्या कट करून तळून घ्यायच्यात आपल्याला नंतर. आणि सांबरची तयारी झालेली आहे. आता एकदा हे बाटीचं काम झालं की नंतर मग सांबर फोडणी देऊन घेणार आहे. आणि ह्याच पातेल्यामध्ये मला सांबर करायचं आहे कारण इथं कसं पातेले कमी येतं आणि सगळ्यात मोठं पातेलं हेच आहे. आणि बाटीबरोबर सांबर भरपूर प्रमाणात लागते आणि मेन म्हणजे तूप पण भरपूर प्रमाणामध्ये लागते खाताना. हे बघा ओवा किती स्पष्ट दिसता येईल ना या बाटीवरती. ओवा असा मस्त भरपूर ओवा टाकला ना असं छान पण दिसतंय आणि वास पण छान लागते बाटीला. आणि तुपाचा पण वास मस्त येते याच्यातून. आता आपण ज्यावेळेस खातो ना त्यावेळेस जर आपण तिंबताना जर तूप एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. हे आपण बाटी किती चप्पट केली ना एवढी बाटी फुगली गेलेली आहे. ही अशी मस्त बाटी फुगली जाती आणि मध्ये कच्चे पण अजिबात राहत नाही आणि फुलली आहे. आपण जेवढी चप्पट केली त्याच्यापेक्षा दुप्पट होती ही. आता बाट्या काढून घेऊत आपण. झालेले 10 मिनिट.
आणि थोड्याशा थंड होऊ द्यायच्या. 15 मिनिट हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायच्या. कारण हे कसं थंड झाले की पूर्णपणे कोरडे होतात, हे शिजल्यासारखं अजिबात राहत नाही. बाट्या काढून घेतलेल्या आहेत, बघू शकता भरपूर अशा बाट्या झालेल्या आहेत. त्या मस्त काढून घेतल्या. आता करायचं सांबर. जिरे मोहरी टाकून घ्यायची. नेहमी जसं आपण सांबार बनवतो तर सांबार बनवायचं. ते जे सांबार बनवताना काही वेगळेपणा नाही याच्यामध्ये. नेहमी जसं बनवतात तसं सांबार बनवून घ्या. हे पाणी मी तसंच ठेवलेलं आहे, बाटीचं पाणी आहे आणि ह्याच्यामध्ये मी तेल थोडंसं वापरलं होतं, त्याच्यामुळे हे पाणी मी तसंच ठेवलं. आता सांबार करून ठेवलेलं आहे. आता उकळत ठेवलंय थोडंसं. गॅस बारीक केले आहे जेणेकरून त्याला साईडला तेल यावं. आपल्याला कढईमध्ये आता बाट्या तळून घ्यायच्या. अर्धा कढई तेल टाकलेलं आहे. जवळपास 10-15 मिनिट गेले, कारण आपण सांबार तयार करूपर्यंत त्याला 15 मिनिट होऊन गेलेत. आणि हे आता बऱ्याचशा थंड झाल्या. बघू शकता. आणि तेलाला उकळी येईपर्यंत आपल्याला हे कट करून घ्यायचे. बघू शकता पूर्ण बाटी वाफून गेलेली आहे आणि मस्त लगेच चुरली जाते. सोनू टाकलं का ते जे काय टाकायचं होतं ते बरं बाटी वाफून. जेवण इथे झाले आणि दुपारून गेलो आम्ही डीमार्टमध्ये. आज ऑफर असतात 15 ऑगस्टच्या आणि भरपूर सारं सामान पण घेऊन आलोत. आणि येता येता पाहतो तर शेजारच्या बायका हे करत होत्या. त्यांना विचारलं की काय करायला चिखलापासून हे, तर त्या म्हणल्या की ह्याला गोकुळ म्हणतात आणि आजच्या दिवशी मान असते गोकुळांचा करण्याचा. आणि 5-7 सवासनी मिळून करत होत्या त्या सगळ्या गोष्टी. आणि खरंच यांच्यामुळंच संस्कृती आणखीन जिवंत आहे, अशा लोकांमुळंच. आणि खरंच मन लावून करत होत्या त्या सगळ्याजणी. खूप छान वाटलं मला तर. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.